ನಮಸ್ಕಾರ ಕುಮುದ ಟಿವಿमध्ये आपलं ಸ್ವಾಗತ आहे. ನಮಸ್ಕಾರ ಕುಮುದ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮದು ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ಇವತ್ತು ನಾವು ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಎರಡು ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಮಾಡ್ತಾ इदेवी याकंद्रे इंಥ स्टोरी ನಮ್ಮ ಕೈಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. आम्ही कन्नड आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये करण्याचं कारण आम्हाला अशी एक स्टोरी सापडली आहे जी भूमाफिया बेळगावमध्ये वावरत आहेत. आम्ही बऱ्याच वेळा स्टोरी केलेला आहे भूमाफियाबद्दलची. अनेकदा सूचना पण दिलेला आहे कशा प्रकारे गरीब शेतकऱ्यांना लुटलं जातं. ಭಾಳಷ್ಟು ಸಲ ನಾವು ಸ್ಟೋರಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಭೂಮಾಫಿಯಾಗಳು ಹಾವಳಿ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ದಿನದಿಂದ ದಿನ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತೆ. ಯಾವ ಥರ ಬಡ ರೈತರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಈ ಭೂಮಾಫಿಯಾಗಳು, ಅದು ನಾವು ಪದೇ ಪದೇ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಅದೇ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ಜನರ ಹತ್ರ ಈ ವಿಷಯನ ಮುಟ್ಟಲೇಬೇಕು. ಇಂಥ ಭೂಮಾಫಿಯಾಗಳಿಗೆ तडवाने हाकलेಬೇಕು. अशा भूमाफियांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. बेळगाव येथील एका प्रतिष्ठित डॉक्टर कॉलेज रोड हॉस्पिटल म्हणून आहे तिथं असणारे डॉक्टर प्रशांत गिनीमुगी ह्या डॉक्टरांनी 2 एकर 5 गुंठे जागा घेतली होती. ह्यात बघा त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे, सरकारला सुद्धा फसवलेलं आहे. गव्हर्नमेंट व्हॅल्यूप्रमाणे 16 लाखचा चेक दिला, 16 लाख रुपये पोचले म्हणून सेल डीड करून घेतले, ॲडव्हान्स डीड. आणि उर्वरित 49 लाखाचा चेक दिला. चेकचं टाईम संपलं. वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी तो चेक परत घेतला नाही किंवा परत दुसरा दिला नाही. मग चोक त्या पार्टीनं बँकेत गाठल्यानंतर चेकचं RBIचं रूल्स आहे की 10 लाखाच्या वर चेक असेल तर चेकधारकाची परवानगी लागते. मग ही माहिती शेतकऱ्याला कशी असणार आहे? ಹೇಳೋ ವಿಷಯ, ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಶಾಂತ್ ಗಿನಿಮುಗಿ ಅನ್ನೋರು ಬೆಳಗಾವಿ ಕಾಲೇಜ್ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಬೆಳಗಾಂ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅನ್ನೋದು ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಅವ್ರು ಇರ್ತಾರೆ. ಅವರು ಒಂದು 2 ಎಕರೆ 5 ಗುಂಟೆ ಜಾಗ ತೊಗೋತಾರೆ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಮೋಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಪ್ರಮಾಣ 16 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು 16 ಲಕ್ಷಕ್ಕೆ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. 49 ಲಕ್ಷದ್ದು ಚೆಕ್ ಕೊಡ್ತಾರೆ. 3 ತಿಂಗಳಾಯಿತು. ಪಾರ್ಟಿ ಕೇಳ್ತದ, ಸರ್ ಚೆಕ್ ಬೌನ್ಸ್ ಆಗತ್ತೆ ನೋಡಿ, ಚೆಕ್ದು ಟೈಮ್ ಮುಗೀತದ, ಏನು ಮಾಡೋಣ? ಅವ್ರು ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೂ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ತದನಂತರ ಆ ಚೆಕ್ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಹಾಕಿದ ನಂತರ RBI ರೂಲ್ಸ್ ಏನಿದೆ, 10 ಲಕ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟ ಚೆಕ್ ಇದ್ದರೆ ಚೆಕ್ ಹೋಲ್ಡರನ್ನು ಪರವಾನಗಿ ಕೊಡಬೇಕು, ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಬೇಕು ಬ್ಯಾಂಕಿಗೆ. ಅವ್ರು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರದ್ದು ಹೇತು ಆ ರೈತನಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡೋದು ಇತ್ತು. ನೋಡಿ, ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು, ಸೆಲ್ ಡೀಡನ್ನು ತಮ್ಮ ಮಿಸೇಸ್ ಜ್ಯೋತಿ ಗಿನಿಮುಗಿ ಅವ್ರ ಹೆಸರು ಮ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ. ಚೆಕ್ ಯಾರ್ದು ಕೊಡ್ತಾರೋ? ಪ್ರಶಾಂತ್ ಗಿನಿಮುಗಿ ಅವ್ರದ್ದು. ಅಂದರೆ ನಾಳೆ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಚೆಕ್ ನಾನು ಅವ್ರು ಕೊಡೋ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲರಿ, ನಂದವ್ರ ವ್ಯವಹಾರ ಆಗಿಲ್ಲ. ಆದರೆ ಗಿನಿಮುಗಿ ಅವರೇ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಇದೆ, ನೀವು ಚೆಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ವ್ಯವಹಾರ ಏನೂ ಆಗಲಿ ಬಿಡಲಿ, ಆ ಚೆಕ್ಕನ್ನು ಪಾಸ್ ಮಾಡೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಮದು. ಈಗ ನೋಡಿ, ಅದು ಚೆಕ್ ಬೌನ್ಸ್ ಆದ ನಂತರ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಮೊಕದ್ದಮಾಗಿದೆ. ಪ್ರೈವೇಟ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ನಂಬರ್ 179/2026 138 ॲक्ट JMFC 7th कोर्टನಲ್ಲಿ. तर प्रकरण असं आहे, हे प्रशांत गिनीमुगी काय करतात, सेल्डीड बायकोच्या नावानं करतात आणि चेक आपला देतात. 16 म्हणजे सरकारला पण कसं टोपी घालतात बघा, सरकारला पण समजतच नाही, अक्कलच नाही, इन्कम टॅक्सवाल्यांना तर माहीतच नाही. गव्हर्नमेंटच्या व्हॅल्यूप्रमाणे त्याची खरेदी दाखवतात. आज मार्केट रेट आवाडेव असते, हे सरकारला पण माहिती नाही, इन्कम टॅक्सवाला माहीत नाही, का माहीत असून नाटक करतात, माहीत नाही. तर 16 लाखाची चेक देऊन ॲडव्हान्स पावती करतात आणि 18 लाख 2 लाख रुपये तुम्हाला द्यायचं म्हणून लिहितात. म्हणजे फसवणुकीची सुरुवात कशी असते बघा यांची. आणि 49 लाखचा चेक देतात. चेक कुणाचा? डॉक्टर प्रशांत गिनीमुगीचा.
आणि सेल कोणाच्या नावानं? ज्योती गिनीमुगी यांच्या नावानं. आणि चेकची टायमिंग 3 महिन्याचं घालून दिल्यानंतर चेक वटवायचा का याला उत्तरच देत नाहीत, गप्प बसून टाकतात. कारण ह्यांच्या मनामध्ये त्या शेतकऱ्याला फसवायचाच उद्देश असतोय. ही गँगच आहे. त्यांची नावं सगळं मी सविस्तर सांगणार आहे. किती लोक आहेत, कसे आहेत, वकील आहेत आणि त्याला माहिती देणारे CA कशा पद्धतीनं करायचं. म्हणजे तुम्ही ह्या कायद्याच्या चौकटीत अडकू नका. ही एक मोठी क्रिमिनल माइंड वेल एज्युकेटेड गँग आहे. तर चेकचं तारीख संपली तरी उत्तर देत नाही. त्यावरती पार्टी चेक घालते, पण त्या शेतकऱ्याला माहीत नाही RBI गाईडलाईन्सप्रमाणे 10 लाखाच्या वर असेल तर चेकधारकाची परवानगी बँकला द्यावं लागते किंवा त्यांनी बँकेला परवानगी दिली पाहिजे. तो चेक पास होत नाही. म्हणजे ह्यांना सगळं माहीत होतं. म्हणजे हेतुपूर्वक त्या शेतकऱ्याला फसवायचा उद्देश होता. त्या अनुषंगाने त्या शेतकऱ्यानं गिनीमुगी यांच्यावर केस घातले. कंप्लेंट नंबर 179/2026 ॲक्ट 138 7 JMFC कोर्ट. ह्या कोर्टामध्ये या प्रशांत गिनीमुगीवर गुन्हा दाखल झालेला आहे. एवढा मोठा डॉक्टर 49 लाखाचा चेक बाउन्स होतोय. म्हणजे कशा प्रकारे हे लोक कार्यरत आहेत हे बघा. आणि यांच्या माघार महादेव बाळेकुंद्रे येळ्ळूरचा बघितला तर स्वामी समर्थांचा भक्त, कपाळावर टिळा, चष्मा, मृद बोलणं, स्मितहास्य. त्याच्यानंतर त्याचा पार्टनर ज्योतिबा आलाय जोड्यातनं. येताना काही नव्हतं, हँडिकॅप आहे. शापूरच्या हँडिकॅप संस्थेमध्ये सुद्धा लफडं आहे त्यांचं. ते पण प्रकरण काढायचं आहे. काय कोण का लफडा केला आणि काय म्हणून ते पण प्रकरण आम्ही काढणार आहोत. आणि सांगतात आम्ही जारकिहोळीची माणसं आहेत. जारकिहोळी साहेब, तुम्ही सांगा, अशा लोकांना तुम्ही बाळगलाय काय? गरीब शेतकऱ्यांना लुटायसाठी नेमलाय काय? तुमची माणसं आहेत का ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या नावाचा बोंबाबोंब करतायत सगळीकडं. तुमचा नावाचा फायदा घेत आहेत, गरीब शेतकऱ्यांना लुटत आहेत. आणि ह्या लोकांशी कुणीही व्यवहार करू नये, नाहीतर गोत्यात फसवणूक करतात. ते गोड बोलतात, सांगतात आम्हाला इन्कम टॅक्स बसतंय त्यासाठी एवढा चेक घ्या, एवढेच आम्ही सेलिब्रेट करूया. आणि चेक देतात, चेक बाउन्स होतात. गिनीमुगी साहेब, तुम्हाला सांगतो, तुम्ही डॉक्टर आहात, अशा प्रकारचे व्यवसाय तुम्ही करू नये. आणि इन्कम टॅक्सला डोळ्यात धूळ फासायचं काम करू नका. इन्कम टॅक्स झोपले का? अहो, इन्कम टॅक्सवाले एखाद्या लग्नात तुम्ही बिनबोलावून मेहमान जाताय, जेवताय पोट भरून, आणि त्याची यादी काढून त्यांना नोटीस पाठवताय तुम्ही इतका खर्च केला, इन्कम टॅक्स भरला का? एखाद्या गरीब माणसाला 10 लाख रुपये अकाउंटवर आले तर ताबडतोब नोटीस पाठवताय. आणि ह्या लोक कुठं जागा घेतलेत, ह्या डॉक्टरांनी कुठे जागा घेतल्या तुम्हाला माहीत नसेल, आम्ही सांगतो तुम्हाला. यांच्या जागा कुठं आहेत, कसं सरकारला चुना लावालेत. त्यांचे CA तरबेज असतात, तुमचे एजंट असतात. ते त्यांना सल्ला व्यवस्थित देतात, गव्हर्नमेंटला कसं फसवायचं, इन्कम टॅक्सला कसं फसवायचं. आणि तज्ज्ञ असतात ते, तर वकील व्हायसारखे वकीलसारखे तज्ज्ञ असतात. ते कायद्याचं अर्धवट ज्ञान असलेले वकील असतात, ते बरोबर त्यांना सल्ला देत असतात. अशा लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. आणि एवढंच आमचा सांगायचा उद्देश जनतेला, की अशा लोकांपासून सावध राहा. महादेव बाळेकुंद्रे, ज्योतिबा नाईक पासून सावध राहावं. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी बुडवलेलं आहेत. आणि त्यांच्यावर आणि 3-4 लोक एजंट आहेत, त्यांची नावं आता आम्ही उद्यापासून त्यांच्या मागार लागून त्यांची सविस्तर माहिती कुठं प्रॉपर्टी घेतलेलं आहेत हे सगळी बातमी आम्ही तुम्हाला देणार आहे. इन्कम टॅक्सवाले झोपले असतील तर जागे व्हावं, ताबडतोब त्यांच्याही तपासणी करावी. नाही तर इन्कम टॅक्सवाल्यांची प्रॉपर्टी कुठे आहेत आम्ही काढून दाखवू बाहेर. तर सांगायचा उद्देश इतकाच, हेळो उद्देश अष्टे. इन्कम ಟ್ಯಾಕ್ಸ್ದವರು ಇಂಥವ್ರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಪ್ರಕಾಶ್ ಗಿನಿಮಗಿ, ಪ್ರಶಾಂತ್ ಗಿನಿಮಗಿ ಅವರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಮಾಡ್ಯಾರೋ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕೇಳಿ, ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತೇ ಇರ್ತದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಮದುವೆ ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೀವು ಬಿನ್ ಬುಲಾಯ ಮೆಹಮಾನ್ ಹೋಗಿ ಊಟ ಮಾಡಿ ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅವ್ರು ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸ್ತೀರಿ. ಯಾವ ಬಡವ 10 ಲಕ್ಷ ಅಕೌಂಟ್ ಬಂದರೆ ತಾಬಡ್ದು ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸ್ತೀರಿ. ಇಲ್ಲಿ ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿದು ಆಸ್ತಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ.
ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಸಿ ಎ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ಇರ್ತಾರೆ ರೀ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ. ಅವ್ರು ವಕೀಲರ ತಜ್ಞ ಇರ್ತಾರೆ. ಆ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮನಿನ ವೈಟ್ ಹೆಂಗೆ ಮಾಡೋದು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ, ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. ಇವ್ರು ಏನು ಮಾಡಾಕ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತೀರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಅವ್ರು ಮಿಲಿಬೇಕತ್ತಿರ್ತದೆ. ಹಾಂ, ಯಾರು ಬಡ ಒಬ್ಬ ಒಂದು 10 ಲಕ್ಷ ಬಿಟ್ಟು ಅವನವ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸಿ ಅವ್ನು ಲಾಕ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀರಿ. इस दौड़ व्यवहार आदरे SP साहेब, कमिशनर साहेब अशा अनेक गँग वावरत आहेत बेळगावमध्ये, गरीब शेतकऱ्यांना लुटत आहेत. अशावर कारवाई करा. इतकं सांगायचा उद्देश, गरीब शेतकऱ्याचा अन्याय होतोय, त्यांना न्याय मिळवून देणं तुमची गरज आहे, काळाची गरज आहे. ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಬೇಕು ಎಲ್ಲರಿಗೆ. ಇಂಥ ಭೂಮಾಫಿಯಾಗಳಿಗೆ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರ ಮ್ಯಾಗೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ತೊಗೋಬೇಕು, ಅವಾಗ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗತ್ತೆ. ಟೋಟಲ್ ಇವ್ರು 5-6 ಜನರದ್ದು ಗ್ಯಾಂಗ್ ಇದೆ. ನಾವು ಬರೀ 2 ಹೆಸರು ಹೇಳಿದ್ದೇವೆ, ಆ ವಕೀಲರ ಹೆಸರು ಮುಂದಿನ ನಿತ್ರಾಗಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಒಂದೇ ವರ್ಷ ಒಳಗೆ ಒಂದು ಫ್ಲ್ಯಾಟ್ ಹೆಂಗೆ ತೊಗೊಂಡ್ರು ಅದು ಹೇಳ್ತೇವೆ. ಇದೇ ದಂಧೆ ಮಾಡಿ ತೊಗೊಂಡಾರ ಅವರು. ಮಹಾದೇವ್ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಮಾರಾಕತ್ತಾನ ಅದು ಹೇಳ್ತೇವೆ. ಜ್ಯೋತಿಬಾ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾನೆ, ಡಾಕ್ಟರ್ದ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿದೆ ಅದು ಹೇಳ್ತೇವೆ. ಇಂಥವ್ರ ಮ್ಯಾಗೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು, ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಬಡ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗುತ್ತದೆ. ಅವ್ರಿಗೆ ಕೋರ್ಟು ಕಚೇರಿ ಅನ್ನೋ ಭಯಾನಿಲ್ಲ. 49 ಲಕ್ಷ ಚೆಕ್ ಬಾನ್ಸ್ ಮಾಡಿ ಪುನಃ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಗೆ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ಹಾಕ್ತೇನೆ ಅಂಥೇಳಿ. ಎಷ್ಟು ಧೈರ್ಯ ನೋಡಿ ಅವನಿಗೆ. ರೊಕ್ಕ ಕೊಡ ಇಲ್ಲದೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿನಿ ನಿಮ್ಗೆ ಅಂಥೇಳಿ. ಆದರೆ ಇವರು ಕಾನೂನಿಗೆ ತಮ್ಮ ಕೈ ಒಳಗೆ ಗೊಂಬೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ವಿನಂತಿಸಿದ್ದೇನೆ, SP ಸಾಹೇಬರು, ಕಮಿಷ್ನರು ಹಾಗೂ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನದವರು ಇವ್ರ ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಹತ್ತಿ ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ, ಲಾಕ್ಡೌನ್ ಆದಾಗಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ಗಳಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಹಣ ಬಂದುಬಿಟ್ಟದ. ಯಾರು ಒಂದು ಪೇಷಂಟ್ ಹೋದ್ರೆ ಆ ಹೆಣ್ಮಗಳು ತಮ್ಮ ಗಂಡಿಗೆ ಉಳಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ತನ್ನ ಕಳ್ಳಾಗಿಂದು ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಯಾವನು ಹೆಂಡತಿ ಹೋದ್ರೆ ಅವು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು, ಅವ್ನು ಕಿಡ್ನಿ ಮಾರಿ ಇವರಿಗೆಲ್ಲ ಬಿಲ್ ಕೊಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಹಿಂಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗೈತಿ. ಇವೆಲ್ಲ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮನಿ ಮುಟ್ಸಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮನಿ ಕೊಟ್ಟು ತೊಗೊಳಂಗಿಲ್ಲ, ಇತರಾಗೂ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈ ತೊಗೊಳ್ಬೇಕು. ಕುಮುದಾ TV, ಬೆಳಗಾವಿ. ನಮಸ್ಕಾರ.